या गोरो आणि परीला कळत नाहीये मस्करी अंगाशी येणार आहे यांच्या. दोघंही ऐकण्याच्या बाहेरचे. तू बघ ग, येऊ दे या दोघांच्या नावाने मेल येऊ दे, मम्मी कशी मस्करी करते ना ते बघच तू. मी कधीच परत पप्याची मस्करी करणार नाहीये. काय ग, काय झालंय? काय रडू नकोस ना, सांग ना काय झालंय. काय झालं? मला भीती वाटतेय. कशाची? थापा चिडला का? नाही, पप्या चिडलाय. पप्याला कळलं? काय झालंय? पप्या मारणार आहे का? नाही. मग मला भीती वाटतेय. अगं काय झालं ते तरी सांग ना. तुला काय झालंय हे कळलं नाही तर आम्ही काय करणार, कसं विचारणार तुला. मी घरी जाऊ? आधी सांगशील का काय झालंय ते? पप्पा. हा मग त्याचं काय? तू येणार आहे इकडे उद्या. मग येऊ दे की. तो प्रपोज करणार आहे मला उद्या. काय? घाबरली ना ती. पप्या खरंच सांगत होता, तो खूप सिरियस झालाय, तो खरंच प्रपोज करणार आहे. अरे मग करू दे की, एवढा काय त्याच्यामध्ये? हा एवढं काय झालंय? करू दे प्रपोज. तुला हो म्हणायचं तर हो म्हण, नाही तर नाही म्हण. एवढं सिरियस का यार? माझा वेगळा प्रॉब्लेम आहे. काय? मला नाही म्हणता येत नाही. 11th नंतर ना मी कॉलेजला रोज डेला जायचंच नाही. व्हॅलेंटाईन्स डे तर मी घरच्यांबरोबर सेलिब्रेट करायचे. विकीने मला कसं केलं प्रपोज आठवतच नाहीये. वेगळंच काहीतरी केलं यार. पण नको ना प्लीज, मला भीती वाटतेय. अगं पण आपण सांगू ना मग भपावला की नकळत असं काहीतरी वेगळंच प्रपोज कर म्हणून. तू वेडीयस का आनंदी? मला त्याने प्रपोजच करायला नकोय यार. प्लीज प्लीज त्याला सांगा ना. नको प्लीज, मला खूप भीती वाटते यार. पण कशाला घाबरतेस? आहोत ना आम्ही. नाही नाही नाही, त्याला सांगा, त्याला सांग. इथे येऊच नको, सांग प्लीज. अरे तुला काय वाटतंय? तू काय करणार आहे? हा काय करेन तो? तू नाही म्हणलीस तर तो काय जीव देणार आहे का तुला मारणार आहे का? हा नाही पण म्हणजे मग कसली भीती वाटते तुला? तुला असं वाटतंय का की तू हो म्हणशील आणि मग तुमचा अफेअर होईल? अगं नाही, मी हो म्हणणारच नाहीये. पण मी नाही म्हणणार आहे. म्हणजे मला नाही म्हणता येत नाही यार. प्लीज त्याला सांगा इथे येऊच नको. ओके प्लीज, आय स्वेअर मी कधीच मस्करी करणार नाही. प्लीज हे घे माझा फोन घे आणि त्याला सांग नको येऊ इकडे. थांब तुझ्या फोनवर न कर. स्पीकर. हाँ बोल. हाँ हॅलो. हाँ बोल ना भाई. हाँ मुक्ता बोलते. अरे भाई बोल, नंबर सेव आहे भाई. हाँ ते परीचं खूळ डोक्यातून काढून टाक. खूळ? हाँ तेच. हे भाई खूळ नाही. अरे भाई परी आवडते आपल्याला. उद्या हॉटेलला येणार आहे आपण आणि ते आपण बाकीचं सगळं म्हणजे उद्या. असलं काय करायचं नाही. इकडे येऊन उद्या काय प्रपोज वगैरे करायचं नाही. इथं तमाशे नको आहेत. ए भाई तू दादागिरी कोणावर करतेय? भाई तू आपल्या आणि परीच्या मध्ये यायचं नाही. असं कसं नाही? मैत्रीण आहे माझी. आपली काय दुश्मन आहे? भाई प्रेम आहे आपलं. आपण त्रास नाही देणार तिला. फक्त उद्या प्रपोज करणार. हे बघ बापाव, हॉटेलला यायचं नाही. ए भाई येणार. तुला मला मारायचंय ना, मार. बाई आपण कोणाला घाबरत नाही. तुझ्या आजूबाजूला जर पप्प्या बाई असतील ना तर त्यांना विचार. आपण उद्या हॉटेलला येणार आणि परीला प्रपोज करणार. चल फोन ठेव. मला बाबू हवाय. मला घरी जायचं. प्लीज मला घरी जायचं. हे बघ तू आवाज कमी कर आधी. तू झोप शांत. उद्या बघू आपण काय. मला भीती वाटते. तरी आवाज कमी करा. मला भीती वाटते. हो करू आपण काहीतरी. करू घाण होणार आहे. करू आपण काहीतरी. नाही तू ना नक्की काहीतरी जुगाड केलंयस. तू जोनिताला सांगितलंयस ना उद्याच्या दिवस हो म्हण, मग मी तुला आईस्क्रीम खायला नेईन. बरोबर? गौरव चष्मा बरोबर घातलाय? डोळे उघडे.
हा नीट बघ माझ्याकडे, नीट बघ. हा कोण दिसतोय मी? भाई कोण दिसतोय मी भाई पप्प्या आहे. मी पप्प्या आहे, साहिल नाही की ए उद्या हो म्हण मी तुला आईस्क्रीम देतो. असं करायला मी साहिल नाहीये पप्प्या. मला आता झोपू दे. चल. तू 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 इकडे का झोपतोस? इकडे का झोपतोयस तू? हा तिकडे झोपायला चल, तिकडे झोपायला चल. बाई नाही, आज मी इकडेच झोपणार बाई. का? इकडेच झोपणार. का म्हणजे मला माहिती आहे जोनिता तुला आवडते बाई. आता आपली दुश्मन पार्टी आहे. मी तिकडे झोपलो ना तू माझे कान भरणार. मी इथे झोपणार. नाही भरणार पप्या. हा ही भंकस आहे, कळलं ना? ही भंकस आहे. बघ आपलं डील झालेलं आहे. साहिल येईपर्यंत तू तिकडे झोपणार आहेस. तुला माहितीये माझ्या शेजारी कोणी झोपलं नाही तर मला झोप येत नाही. पप्या भंकस नाही बाई, बंकस वगैरे काही नाही. सगळं एकदम सिरियसली. क्रिकेट वगैरे खेळताना तू काय बोलतो? सिरियसली काहीच करत नाहीये तुम्ही. सिरियसली काहीच करत नाहीये तुम्ही. मग आता घे सिरियसली. मी एकदम सिरियसली तयारी करणार. तुला काय करायचं ते कर बाई. आता तू जाऊन झोप जरा बाई, कारण मला जरा तयारी करायची प्रोपोजची उद्याच्या. ठीक आहे. आज जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना याच्यामुळेच तोंडावर पडणार आहेस उद्या तू. कळलं ना? एवढं सांगून ठेवतो, तोंडावर पडणार आहेस. एक काम कर ना बाई, जरा पाठीवर जाऊन पड ना तू. मला तर वेळ नाहीये आता. एकच लक्ष जोनिता आणि तिचं एकच भक्ष पप्या. तिचं एकच भक्ष पप्या. बघ उद्या बघ काय. कळलं ना? बघतो. आणि हे जे डील तोडलंस ना तू, हे मला अजिबात आवडलेलं नाही. आपलं ठरलेलं होतं, कळलं ना? तू तिथे झोपणार आहेस. बोलत राहा तुझी बोलत राहा का हा बोलत राहा तू बोलत राहा. अजिबात पटलेलं नाही मला हे. हॅलो, तुला काय वाटतंय मी मोठ्याने बोलू शकत नाही का? मी तुझं म्युझिक लावलंयस ना त्याच्यावर आवाज काढून बोलीन. कळलं का तुला? आता ऐकू येत आहे का? जो तुला पटणार नाहीये. हा कळलं का? उठ ना. अगं काय करतेय? उठ ना तू आधी. काय झालंय? का आवाज करते एवढा सकाळ सकाळ? परी सापडत नाहीये म्हणून उठवतेय तुला. उठ चल. अगं इथेच कपडे तिचे. पळून गेली नसन. गप तू. तू कसा अभद्र बोलू नकोस. का सकाळी सकाळी ड्रामा लावला यार? जा माझ्यासाठी चहा बनव जा. अगं मी उठते, तू चहा बनव जा. आणते चहा. आनंदी इकडे. काय सापडले परी? नाही, मला वाटलं आत लपली म्हणून. ती लपली आहे पण आत नाही, स्वतःच्या घरी लपली आहे. परी स्वतःच्या घरी गेली? हे बघ, ग्रुपवर मेसेज केला तिनं. काल बोलली होती ना आपल्याला ते मला नाही म्हणता येत नाही म्हणून बापाला घाबरून गेलीये घरी. काय ही मुलगी? पोरी ना अशा वागतात ना म्हणून ती पोरं शेफारतात. एवढं काय झाले? तोंडावर बोलायचं नाही आणि नाही ऐकलं तर द्यायचे 2 लगावून. हे बघ मुक्ता, तुझ्यासारखं धडाकेबाज नाही होतं. त्यात काय चुकलं आमचं? आता का तू पण तिच्या ग्रुप मध्ये गेली का? तू ओरडू नको माझ्यावर. काय करायचं ते सांग आता. फोन करते तिला. माय गॉड, पप्याशी इस्त्री करतायत शर्टला. क्या बात. पण मन सुरगाळलेलं आहे त्याचं काय करणार आहेस? मन सुरगाळलेलं आहे त्याचं काय करणार आहेस? बाई तू बस ये इथे बस. तू बोल ना बाई, तू बोल माझ्याशी. तुझे शब्द म्हणजे इस्त्री आहेत बाई मनाला. एकदम मन कडक होऊन जाईल. बोल तू. बोलणारच आहे. तू मला किती बोललास ना वाईट साहेब तरी मी बोलणारच आहे तुला. आणि वाईट नाही, चांगलं. काल रात्री मला दुश्मन वगैरे म्हणालच नाही इथे झोपण्याआधी. ते फार लागलंय मला. पण मी मोठ्या मनानं तुला मदत करायचं ठरवलं, कळलं ना? कारण मला माहितीये जोला प्रपोज करताना तुला फारच प्रॉब्लेम्स येणार आहे. तर त्यामुळे तुला जोला प्रपोज करण्यासाठी मी आता ट्रेन करणार. आणि ती नाही म्हटली की लगेच लाईन लावणार आहे. ते ऑब्वियस आहे. पण तू माझ्या मनाचा चांगुलपणा लक्षात घे ना. हो बाई, लक्षात घेतोय मी. कारण काय आहे, तू मला वाईट बोलतोस पण मी तुला मदतच करणार आहे. हे बघ, हे लक्षात घे. हे बघ, जोनी त्याला प्रपोज करताना
बाई तू आपल्याला खूप आवडतं काय, तू झोमलास्टिक आहे काय, झोमलास्टिक आहे. आणि मग तुझ्या घाणेरड्या कविता वगैरे म्हणतोस ते काही वर्क होणार नाहीये, कळलं? हा, तिच्याशी सभ्यपणे छान बोलायला पाहिजे तुला. ओके, ती नेपाळची आहे, त्यामुळे ती कुठल्या सामाजिक, राजकीय, भौगोलिक परिस्थितीत वाढली हे तुला लक्षात घ्यायला पाहिजे. हो, तिला डॅनी डिंगझोपा आवडतो. हेच म्हणते. इतकं स्टेरिओटाईप करताना तुम्ही, एकतर डॅनी डेंझोपाचा नेपाळशी काहीही संबंध नाहीये, तो सिक्कीमचा आहे. मी कुठे म्हणलं तो नेपाळचा आहे, मी म्हणलं तिला तो आवडतो. तुला नाही का वसीम अक्रम आवडत? ते बरोबर आहे, पण मुळात तिला सिनेमाच आवडत नाही. त्याचं काय करतोस तू? हा, तिला भाषा आवडते, तिला साहित्य आवडतं. हा, त्यामुळे एक काम कर, नेपाळी भाषा संस्कृत वरनं तयार झालेली आहे, त्यामुळे काम कर, तू ना अशी 2-3 सुभाषितं पाठ करू जा. हा, तुला आडली तर मला विचार, मी छान संस्कृतातली सुभाषितं तुला काढून दे. ओके. क्रमांक 2, नेपाळी भाषेमध्ये सुवनंद दास आणि भानुभक्त असे 2 महत्वाचे कवी आहेत, पण त्यातला पहिला कवी कोण याबद्दल फार मोठे वाद आहेत. ओके, त्यामुळे तू सुवनंद दास हा पहिला कवी आहे आणि भानुभक्त हा आदी कवी आहे असं म्हणून टाक, विषय कट. बाई, तिला प्रपोज करायचंय का तिचा अभ्यास घ्यायचाय? अभ्यास पूर्ण प्रपोज करायचा आहे आपल्याला तिला, कळलं? आणि पारिजात नावाचा लेखक तुला खूप आवडतो असं तिला सांग. हा, मी तो वाचलं नाहीये मी पारिजातचं काही, पण त्याचा एक मोठा पुतळा नेपाळमध्ये, त्यामुळे बहुतेक तो लेखकच असणार असं मला वाटतंय. सगळ्यात महत्वाचं नेपाळमध्ये स्त्री पुरुष समानता नाहीये, त्यामुळे तू तिला समानतेने वागवशील अशी तिला ग्वाही दे. तर आहेच. व्हेरी गुड. काय नेपाळमध्ये स्त्रियांना असं पुरुषांसारखं फ्रीली वावरता येत नाही. हा, तर त्यामुळे तू स्त्रियांनी फ्रीली कसं वावरावं यासाठी प्रयत्न करणारा पुरुष आहेस असं तिला सांग. ओके, तिला सांग की तू जगभर तिला फिरायला घेऊन जाशील. त्या व्यतिरिक्त एक रेडिओवरचा कार्यक्रम आहे, साथी संग मन का कुरा, हा रेडिओ कार्यक्रम तू नेहमी ऐकतोस असं तिला सांग. कारण काय ह्याच्यातच स्त्रियांना स्त्री पुरुष समानतेबद्दल माहिती दिली जाते नेपाळी रेडिओवर. ओके, आणखी आठवलं पाहिजे एक महत्वाची गोष्ट आहे बाई, तिला सुगंध फार आवडतो. ते आपल्याला बघायला पाहिजे, तिला कुठला सुगंध आवडतो. ती पर्वतातली आहे, चंदन बिंदन, ते बघायला पाहिजे आपल्याला. बाई, तेवढं मी अभ्यास केलेला आहे, तू काळजी करू नको. बाई, तो माझा डिओ आहे ना, त्याचा हो आवडतो तिला, भयानक आवडतो बाई. डिओ मारायलाच पाहिजे. हो, जा पटकन बाथरूम मध्ये, तो वरती ठेवला तिकडे. तो मी आणतोय कारण मी चांगला आहे. हो, मी ठरवलंय तुझ्याशी चांगला वागायचं. मी स्वतःच गेलो असतो. मला आता बस बोंबलत बाई, बस आतमध्ये बोंबलत. अरे मला काय शिकवतोय तू? मुद्दाम सांगतोय ना मला हे सगळं. बाई, मला सगळं माहितीये व्यवस्थित. जोनिता महाराष्ट्रात वाढली, नंतर लंडन मध्ये शिकले, तिला काय गरज आहे नेपाळ बद्दल ऐकायची? पप्या, दार उघड. मी उघडणार नाही. काय ती परी पळून गेली. हा, ग्रुपवर मेसेज केलाय तिनं. ती म्हणे हे काय ते बाबा प्रपोज वगैरे करेपर्यंत ती येणार नाही, गेली पळून. बाई, आपलं ग्रुप आहे ना, मी पण आहे ना त्यावर. मला माहित नसेल का? माहिती नसलेलं काहीतरी सांगा. नाही आनंदी, मी सकाळी परीशी बोललोय, ती परत येणार नाही, ती तिच्या घरी गेली आहे. अरे बाहेर ये ना, काही कळत नाहीये काय बोलतोस ते. हा, बाहेर येऊ शकत नाही म्हणजे तसं काही नाही. पप्प्याने दार बंद केलाय, दार उघड. हो, आणि कोणीही दार उघडणार नाहीये. भाई, दार उघडणार नाहीये. प्रपोज करेपर्यंत तू तिकडेच थांबायचं. अरे काय चाललंय? काय परी गेली त्याचं काय नाही का? काय नाही म्हणजे मला काय नाही काय? अरे बाई, या दोघांना मस्ती आली होती ना, गौरव आणि परीला. आता घ्या बाई. आता मी भपावला ना परीच्या घरचा पत्ता सुद्धा पाठवलाय, तिकडून घेऊन येईल तो. पप्प्या, मूर्ख आहेस का तू? अरे बाई, मी मूर्ख नाहीये, पण भपावचं प्रेम आहे. हे प्रेम नाही तर काय आहे? हे प्रेम नाही तर काय आहे? आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. पप्या सेठ, वहिनी आलीये, वहिनी. बाई, आपली वहिनी आलीये. मी बाहेर जातो तिच्याशी बोलायला. एकच सांगतो, कुणीही हे दार उघडायचं नाहीये. पप्प्या गेला का? दार उघडा ना प्लीज.
चला आता तुमचा नंबर. इतक्या लोकांची मी बोलतोय ना. वहिनी तू का आली सगळी कामं वगैरे सोडून? इथे तुम्ही परस्पर लग्न ठरवताय आणि मी यायला नको? आईला कळलं नाही ना अजून? मी काही सांगितलं नाही. नाहीतर ना अख्खं हॉटेल डोक्यावर घेतलं असतं त्यांनी. हे बघ बाई वहिनी, मी आज एका मुलीला प्रपोज करणार आहे, पण भाई लग्न वगैरे नाही. म्हणजे भाऊजी तुम्ही फार बदललात हो. म्हणजे तुम्ही असे नव्हता. या सगळ्या मित्रांबरोबर राहून हे नको ते खूळ तुम्ही डोक्यात घालून घेतलंय. म्हणजे अफेअर करायचं आणि असंच राहायचं हे आपल्या स्वभावात नाहीये भाऊजी. अगं काय बोलते वहिनी तू? अगं अफेअर नाही, मी चॅलेंज घेतलंय. तो आपला मित्र आहे ना बाई साहिल, त्यांनी आपल्याला चॅलेंज दिलंय की एका मुलीला सिरियसली प्रपोज करून दाखवायचं. बाई ते चॅलेंज आपण घेतलंय म्हणून प्रपोज करणार आहे. बरं ते काहीही असेल, पण तुम्ही प्रेमात पडलाय हे खरं आहे ना? माहित नाही बाई. हा जोनिता. हाय पप्या. हा काय येत नाहीयेस? नाही मी येतेय, पण थोडासा उशीर होईल हे सांगायला फोन केलेला. हा ठीक आहे बाई, ये. येऊ ना नक्की? हो. का असं का विचारते? काही नाही, असंच रे. एनिवेज मी आलेच. येच. बाय. आय सी यू देअर. ओके बाय. बाय बाय बाय. बाय. भाऊजी एक सांगू का? म्हणजे आई नानांनी जोनिताला बघून काय वाटेल ना? म्हणजे कसं आहे, तिची लाईफस्टाईल वेगळी आहे आणि आपली वेगळी आहे. हो 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 बाई, पण हे बघा म्हणजे मला काय सांगायचंय, ती चाळीत कशी राहील ना. म्हणजे मी तुम्हाला बघा स्पष्ट आत्ताच सांगून टाकते सगळं. तिला आहे ना तिच्या कपड्यांपासून बऱ्याच सवयी बदलाव्या लागतील. बाई तू काय बोलते? तू कुठे पोहोचलीये? बघा म्हणजे पुढचा विचार मलाच करावा लागणार आहे ना. म्हणजे घरातल्यांना सगळ्यांना मलाच पटवावं लागणार आहे. हे बघा भाऊजी, तुम्ही फक्त प्रेमात पडा. बाकी पुढचं मागचं सगळं मी बघते. तुम्ही नका टेन्शन घेऊ द्यायचं. बोलत राहा. आईला कसं सांगायचं आणि मग तुमच्या दादांना पण कसं सांगायचं ते पण मी सगळं सांगेन त्यांना. तुम्ही काळजी नका करू त्याची काही. मी पटवेन. मी चहा घेऊन येतो. गेला गेला पप्प्या गेला. वहिनीशी बोलायला गेलाय तो. कामातून गेला असं म्हणतोय मी. का म्हणताय तुम्ही? हा सांगत होतो ना आम्ही काल दोघी जणी भांडू नका, असं काही करू नका म्हणून. हो पण म्हणून काय असं मला कोंडून ठेवायचं? मी काय अभ्यास न केलेला मुलगा आहे का बाथरूम मध्ये कोंडून ठेवायला? लहानपणी कोंडून ठेवायचं खरं तुला? नाही मी चुकलो. पुन्हा असं करणार नाही असं 100 वेळा लिहायला लावायचं का? म्हणूनच तुला सवय लागते. तीच गोष्ट 100 वेळा बोलत राहायची आणि आमचं डोकं फिरवायचं. तुम्ही पप्प्याच्या बाजूने आहात का? हे बघ आम्ही कोणाच्याच बाजूने नाही. पण तुला माहिती का काय राडा केलाय तुम्ही? त्या भापाला फोन केला होता मी, कोणाचाच ऐकायला तयार नाही. तो माझ्यावर पण ओरडला. मला म्हणे काही झालं तरी मी उद्या परीला प्रपोज मारणारच आहे. हाच प्रॉब्लेम आहे माझा. हाच प्रॉब्लेम आहे पप्प्या आणि भापाव बरोबर माझा. अरे प्रेम ही किती कोमल भावना आहे, त्याची आपण याचना करतो. त्यातही प्रपोज मारणार सतत मारणार. तुला खरंच डोकं नाही रे. आता पण तू बोलण्यातल्या चुका काढतोय का? आधी जा आणि त्या पप्प्याला सॉरी म्हण जा. हो नाहीतर ते परीचे बाबा ते येतील इथे आणि सगळी फॅमिली घेऊन येतील 28 लोकांची आणि गोंधळ होणार आहे. मग खूप कळतंय ना तुला? मग काय करणार आहेस तू? आणि त्या थापाला काय करणार? थापाला फोन करून सांग येऊ नको म्हणा त्याला. आणि आता ती बहिणी रागवली ना पप्प्याला काही तर तरी तो राग काढणार आहे त्याच्या सगळ्यांवर. कळतंय ना तुला? काय गरज होती तुम्हाला पंगा घ्यायची? मला काय कळतच नाही. तुम्ही एक काम करा, सगळं कॅन्सल करा, सगळं संपवा, बंद करा सगळं. सांगते खूप गोंधळ होणार आहे आता. बघतो काय नाही. उठ जा आधी आणि जा सॉरी म्हणून ये पप्प्याला. आता हे ती वहिनी आली ना त्याची, तिच्या बरोबर बोलत असेल पप्प्या. मी थोड्या वेळाने जातो. हे सगळंच ठीक आहे पण थापाचं काय?
नेपाली परेशान नहीं, हम परेशान नहीं, मैं परेशान।